नमस्कार मित्रांनो, 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी माणसाच्या बर्बादीचे 3 कारण सांगितले होते. या व्हिडिओमध्ये गोष्टीच्या माध्यमातून आपण हे 3 कारण आपल्याला सांगणार आहोत. चला तर बघूयात ते 3 कारण कोणते होते जे केल्यामुळे माणूस बर्बाद होतो. कदाचित आपण तर करत नाहीत ना या 3 चुका. चला तर सुरू करूयात. प्राचीन काळात एका गावाजवळच्या एका जंगलामध्ये एक संन्यासी राहत होते. संसारातील सर्व लोभांपासून दूर होऊन त्यांनी कित्येक वर्षांच्या तपश्चर्येने आपल्या शक्ती जागृत केल्या होत्या. ते लोकांच्या प्रत्येक अडचणी, दुःख, संकट दूर करत असत. हळूहळू ते सर्वत्र प्रसिद्ध होऊ लागले. ही गोष्ट राजाला माहिती झाली. राजाने त्या संन्याशाला भेटायचा निश्चय केला आणि ते संन्याशाला भेटायला गेले. संन्याशाला भेटल्यावर राजा खूप संन्याशाच्या बोलण्याने खुश आणि प्रभावित झाले आणि त्यांनी त्या संन्याशाला राज्यात येण्यासाठी आणि राजमहालात राहण्यासाठी आग्रह केला. संन्यासी तयार झाले आणि राजासोबत त्याच्या राजमहालात राहू लागले. काही वर्षे संन्यासी तिथेच राहिले. एके दिवशी राजा आणि राणी यांना शेजारच्या राज्यात जावं लागलं. त्यांनी एका नौकराला संन्याशीचे जेवण इत्यादी गोष्टींची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली आणि ते निघून गेले. एके दिवशी तो नौकर आजारी पडला आणि कामावर आलाच नाही. संन्याशाला जेवण बनवून द्यायला कोणीच नव्हतं. तो संन्याशी वाट पाहत होता आणि तो शेवटी रागाने लालबुंद झाला. तेवढ्यात राजा आणि राणी परत आले. संन्याशाने राजाला खूपच बोलणे सुनावले. ते त्यांच्यावर रागावले आणि म्हणाले की तुम्ही माझी जबाबदारी सांभाळू शकत नव्हते तर मला का घेऊन आलात इथे. काही दिवसानंतर ही गोष्ट शांत झाली. काही दिवसानंतर राजाला पुन्हा शेजारच्या राज्यात जावं लागलं. यावेळी मात्र राजाने एकट्यानेच त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आणि राणीला कठोर शब्दांत सांगून संन्याशाची सेवा करण्यासाठी महालातच ठेवले. राणीसुद्धा रोज संन्याशाला वेळेवर जेवण पाठवत होती. एके दिवशी राणी जेवण पाठवायचीच विसरली आणि आंघोळीला निघून गेली. संन्याशाला जेवण भेटले नाही आणि बराच वेळ वाट पाहिल्यानंतर संन्याशाने महालात जाण्याचे ठरवले. संन्याशी महालात गेले आणि त्यांची नजर राणीवर पडली. राणीचे सौंदर्य संन्याशाच्या मनात घर करून गेले. राणीचे सौंदर्य पाहून संन्याशी त्याला विसरतच नव्हते. त्यांनी खाणं पिणं सोडलं आणि काही दिवस तसंच पडून राहिले. काही दिवसानंतर राजा परत आले आणि संन्याशाला भेटायला गेले. राजा त्याला म्हणाले काय मेळ आहे, काय कारण आहे, तुम्ही खूपच अशक्त झालेले आहात. काय माझ्याकडून आणखीन काही चूक वगैरे झाली की काय. तर संन्याशाने उत्तर दिले की नाही, मी तुमच्या राणीच्या अद्भुत सौंदर्याच्या मोहात पडलेलो आहे. मी त्याला विसरू शकत नाही आणि आता मी राणीशिवाय जिवंतही राहू शकत नाही. राजा म्हणाला, एवढीच गोष्ट आहे ना, माझ्यासोबत महालात चला, मी तुम्हाला राणी देऊन टाकतो. राजा संन्याशाला घेऊन महालात गेला आणि राणीला म्हणाला की संन्याशी तुमच्या सौंदर्याचे वेळे झालेले आहेत, दिवाने झालेले आहेत आणि खूपच अशक्त झालेले आहेत आणि मी कोणत्याही ज्ञानी व्यक्तीच्या मृत्यूचं पाप माझ्या डोक्यावर घेऊ इच्छित नाही. काय तुम्हाला संन्याशाची मदत करायला आवडेल. राणीने म्हटले, मला समजले काय करायचे आहे ते. आणि राजाने राणीला संन्याशाच्या स्वाधीन केले. संन्याशी राणीला घेऊन त्यांच्या झोपडीत जाऊ लागले. राणीने म्हटले की आपल्याला राहण्यासाठी एक घर पाहिजे
संन्याशीने राजाला म्हटले की आम्हाला राहण्यासाठी एक घर पाहिजे. राजाने त्यांना तात्काळ एक घर उपलब्ध करून दिले. संन्याशी राणीला घेऊन त्या घरी गेला. राणी म्हणाली, हे घर तर खूपच घाण आहे, याला स्वच्छ करा. संन्याशाने राजाला सांगून घर स्वच्छ करून घेतले. राजाच्या आदेशाने घर स्वच्छ करून घेण्यात आले. नंतर आंघोळ वगैरे करून राणी अंथरुणावर येऊन बसली आणि संन्याशी सुद्धा राणीच्या जवळ आले. राणी म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही कोण होतात आणि आज कोण आहात, कोण झालेले आहात? तुम्ही एक महान संन्याशी होतात, ज्यांच्या समोर राजा सुद्धा वाकून नमस्कार करत होते, आणि आज वासनेमुळे तुम्ही माझे गुलाम झालेले आहात. हे ऐकल्यावर संन्याशाच्या डोक्यात प्रकाश पडला. लक्षात आलं की तो एक संन्याशी होता, जो सगळे सुख सोयी सोडून शांतीच्या शोधात जंगलात निघून गेला होता. पुन्हा संन्याशाने राजाला बोलावले आणि राणीला त्याच्या स्वाधीन केले आणि म्हणाले, हे राजन, आज मी माणसाच्या बर्बादीचे जे 3 कारण सांगेन की जे कोणत्याही माणसाने जर केले नाही तर तो सर्वात सुखी राहील आणि तो माणूस बर्बाद होणार नाही. तर पहिली सवय आहे ती म्हणजे इच्छा. कारण की इच्छा हाच जगातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असलेला पहिला अवगुण असतो. आणि जो माणूस आपल्या इच्छांना नियंत्रणात ठेवू शकत नाही, तो जीवनाच्या कोणत्याच क्षेत्रात यशस्वी होत नाही. कारण की जसंही त्याची एक इच्छा पूर्ण होते तसा तो दुसऱ्या इच्छेकडे वळतो. जेव्हा दुसरी इच्छा पूर्ण होते तेव्हा लगेच तिसरी इच्छा त्याच्या मनात जागृत होते. शेवटी असे करत करत इच्छेवर नियंत्रण नसल्यामुळे त्याच जाळ्यात तो अडकून राहतो आणि दुःखी होतो. म्हणून राजन, जेव्हा आपल्या इच्छेवर नियंत्रण मिळवतो तेव्हा आपण आपल्या मनावरच ताबा मिळवतो. आणि जेव्हा मन आपल्या ताब्यात असते तेव्हा आपल्याला सुखच सुख प्राप्त होते. मग आपण जे इच्छितो तेच आपल्याला मिळते. दुसरी सवय आहे वासना. वासनेचा जन्म आपल्या मनात तयार होणाऱ्या इच्छांपासून होतो. ज्याप्रमाणे इच्छांचा कधीच शेवट होत नाही आणि माणूस वासनेच्या जाळ्यात अडकतच जातो. वासनेच्या आहारी गेल्यावर माणसाला काहीच दिसत नाही. आजपर्यंत जेवढ्या काही लढाया झालेल्या आहेत त्यांचं कारण स्त्रीला मिळवण्याची इच्छा हेच राहिलेले आहे. स्त्रीच्या प्रेमात वश झाल्यामुळे पूर्वीच्या काळी अनेक राजा महाराजांनी युद्ध केलेले आहेत. रावण हा या जगातील सर्वात बुद्धिमान माणूस होता, परंतु त्याने सुद्धा माता सीतेच्या सौंदर्याला बळी पडून आपलं सगळं काही बर्बाद करून घेतलं. त्याच्या मृत्यूचं कारण एक स्त्रीच बनली होती. काही राजे आणि महाराजे तर युद्धात ह्याच गोष्टीमुळे हारले, कारण की ते राजे लोक स्त्रियांसोबत रासलीला करण्यातच गुंतून पडले. देवाने तर स्त्रीची निर्मिती सृष्टीला वाढवण्यासाठी केलेली आहे, परंतु आजकाल लोकांनी तिला आपल्या वासनेचे शिकार बनवलेले आहे. आपल्या मनोरंजनाचे साधन समजू लागलेले आहेत. आणि जेव्हा त्यांना त्यांचे हे मनोरंजन मिळत नाही तेव्हा ते वेडे होतात आणि न जाणो काय काय करून बसतात. म्हणून राजन, जेवढं होईल तेवढं वासनेपासून लांब राहिलेलंच चांगलं. तिसरी सवय आहे
राग. कारण की जेव्हा माणसाच्या वासनेची पूर्तता होत नाही तेव्हा त्याच्यामध्ये राग निर्माण होतो, आणि जेव्हा माणसाला राग येतो तेव्हा त्याच्यावर ताबा राहत नाही, आणि मग तो रागात येऊन काहीही चुकीचे निर्णय घेतो. तो दुसऱ्यांना चांगलं वाईट म्हणतो, बोलतो, शिव्या शाप देतो, आणि जेव्हा त्याचा राग शांत होतो तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते. परंतु तोपर्यंत तर सर्व वाट लागलेली असते. रागामुळे माणसाचे कित्येक होणारी कामेही होत नाहीत. जेव्हा माणसामध्ये क्रोध उत्पन्न होतो तेव्हा तो आतून खूपच अशक्त होतो, आणि एक अशक्त माणूस काहीही करू शकत नाही, कधीही यशस्वी होऊ शकत नाही. राग आपल्या आतमध्ये तणाव निर्माण करतो, आणि जर आपण एकदा तणावात गेलो तर आपले संपूर्ण जीवन बर्बाद होऊन जाते. म्हणून मित्रांनो, या 3 गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवा आणि बर्बाद होण्यापासून